नमस्कार, मी संगीता. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर हा व्हिडिओ ना महिन्याआधीच मी शूट करून ठेवलेला होता, पण टाकायचं राहून गेलं होतं. तर मी आत्ता टाकते, पण महिन्याआधीचा आहे. तर इथं माझी सकाळी तुळशीची पूजा करायचं चालू आहे. रांगोळी पण काढली छान अशी. रांगोळी वगैरे काढून झाली आणि बरेचसे व्हिडिओ ना माझी गॅलरीमध्ये बरेच व्हिडिओ आहेत गहू कापणे कांदे काढण्यापासून. पण माझी ना इच्छाच होत नव्हती व्हिडिओ टाकण्याची. तर मी इथं पुढे जाऊन एका साईडला ते व्हिडिओ आहेत ना ते म्हणजे साईडला लावून देईन. तर इथं ना तुळशीची पूजा झाली, देवपूजा पण झाली. त्याच्यानंतर मग चहा ठेवते आमच्या सगळ्यांसाठी. मस्त सकाळी एकडे स्वयंपाक करायचं पण चालू आहे माझं. आज ना मी साधीच भाजी बनवते फुलावरची. तर पुढे दाखवते मी, नक्की पहा. आणि खूप छान झाली होती. तर इथं एकडे उकडायला पण ठेवलेले फुलावर. आता ते गाळून घेते. आणि इथं वरती साईडला व्हिडिओ दिसतोय ना ते उन्हाळ्यामधला शूट केलेला आहे. भरपूर असे सारे व्हिडिओ केलेले माझे, म्हणजे 8-10 दिवस पुरतील एवढे सगळे व्हिडिओ करून ठेवले मी, पण टाकणंच झालं नाही. तर मी आता डिलीट करणार होती, मग त्याच्या आधी तो दाखवते. तर इथं साईडला लावते. आमचे कांदे होते उन्हाळी काढले तेव्हाचं शूट आहे. कसे आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथं कार्तिक मांजर दाखवते. आणि भरपूर सारे मजूर पण आलेले होते तेव्हा. आम्ही मक्ताच देतो, मक्ता म्हणजे त्यांना देऊन देतो, ते सगळं कामं करतात. तर भरपूर सारे व्हिडिओ होते, मसाले पापड कुडई सगळं शूट करून ठेवलेले होते मी, पण टाकलेच नाही. तर माझे व्हिडिओ तुम्हाला जर पाहायला आवडत असतील तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लसूण काढायचा पण सगळे व्हिडिओ केलेले होते मी. इथं साईडला वरती लावते. इथं ना मी लसूण ना सगळा साफ करून घेते, जुड्या बांधून वरती टांगायचे आहेत. आणि इकडे या चहा पण करते मी. आज ना गुळाचा चहा बनवला. दूध चहा पावडर चांगली उकळून घेतले. त्याच्यानंतर मी ना गूळ टाकायच्या वेळेस गॅस बंद केला, गूळ टाकून नंतर मग थोडासा गॅस चालू केला. चहा फुटत नाही तसं केलं का, आणि खूप छान होतं चहा. आमचा एकदा झाला होता, कार्तिक सोबत परत एकदा घेतला आम्ही. इथं ना लसूण निवडताना व्हिडिओमध्ये खूप छान असं ना सायंकाळचं बाहेरच बसली होती मी, आणि खूप छान वातावरण आहे. तर गहू कापताना सुद्धा व्हिडिओ केलेला होता मी. म्हणजे एवढे व्हिडिओ शूट करून ठेवलेले होते ना, पण टाकायचं मनच होत नव्हतं. कसं आपण ना यूट्यूब चॅनल ओपन केलं ना, सगळ्यांना सांगतो माझं चॅनल आहे असं. खरं तर ना सांगायला नाही पाहिजे आपल्या नातेवाईकांमध्ये, तेच आपल्याला हसतात. त्याच्यामुळे माझं मनच होत नव्हतं, आणि माझ्याकडनं ती चुकीच झाली सगळ्यांना सांगून. त्याच्यामुळे मी बरेच दिवस झाले व्हिडिओज टाकले नाही. भरपूर सगळे शूट करून ठेवलेले होते, पण टाकतच नव्हती. तर तुम्ही जर नवीन असाल, जर यूट्यूब चॅनल ओपन करत असाल ना, तुम्हाला शेजारी कोणालाच सांगू नका तुमचं चॅनल आहे असं. लोक नावं ठेवायलाच राहतात. तर असो. तर गहू कापणं ना सकाळी 7:30लाच कापत होतो. ऊन लागतं ना दुपारून, मग सकाळीच. आणि इकडे भुईमुग पण निंदणं चालू होतं. म्हणजे तर भुईमुग निंदण्यापासून तर भुईमुग काढण्यापर्यंत मी एवढे व्हिडिओ शूट केलेले होते. तर ना आता इथं दाखवते, भुईमुग काढायचं चालू आहे. शेंगा ठोकायचा आवाज पण येतो असेल. तर इथं माझी इकडे भाजी पण टाकली गेली. फ्लावरची साधी लसूण आणि लाल मसाल्याची मस्त छान केली, आणि चवीला पण खूप छान झाली होती. तर पाहू शकतात शेंगा मी दाखवलेले आहेत तिथं. आणि शेंगा वाळवताना पण व्हिडिओ शूट केलेला होता मी, पण शक्य झालं तर पुढे दाखवेल मी, साईडला लावून देईल. तर इथं भाजी पण झाली माझी. नमस्कार, मी संगीता. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. माझी देवपूजा झालेली ते पण मी याच्यात ॲड करते, किंवा तुम्ही पाहिलं सुद्धा असेल. तर आता आवरायचं मला. स्वयंपाक वगैरे सगळं झाला. कार्तिक शाळेत गेला,
आता आवरायला घेते. नाश्ता वगैरे सगळं झालं आणि तुम्हाला पसारा दाखवते मी घरात किती आहे हे बघा. सगळं त्याचे वह्या, पुस्तकं, पेन्सिल ते आता सगळं आवरते. जर व्हिडिओ संपूर्ण पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग आता मी आवरते. आज दिवसभर काय काम करते ते पण तुम्हाला दाखवेल आणि शेतात बी काही काम असेल ते पण. आणि घरात तर खूप पसारा आहे. आता सगळं हे आवरायचं आहे मला. तर माझा स्वयंपाक झाला ना, त्याच्यानंतर मी लगेच कपडे मशीनला धुवायला लावून दिले होते आणि ओटा अंगण झाडच तोपर्यंत माझे इकडे कपडे पण धुतले गेले. तर मशीनमुळे हा एक फायदा होतो, पटकन आवरलं जातं. आणि त्याच्यानंतर मी घर आवरायला लागली. आणि काही ताई दादा खूप छान छान कमेंट करतात, त्यांना मनापासून धन्यवाद. अशाच छान छान कमेंट करा. काही चांगलं असेल ते पण सांगा, काही चुकलं असेल ते पण सांगा. तर मी आता कपडे वगैरे वाळत टाकून झाले, त्याच्यानंतर ना इथं आवरायला लागली. तर पसारा सगळा आवरून घेते. कार्तिक आणि काल ड्रॉइंग काढली ना, त्याचा सगळा पसारा करून ठेवलेला होता, तर आवरून घेते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आणि इतका दाट होता सगळं पातळ. त्यांची चप्पल तुला कसं काय ओळखून गेले? हा, सुनीता मामी आली असेल का? कुठे गेले असतील? मी पाहिलं ना. चल. रोज चालायला पाहिजे. इतकं चालायला थोडंसं व्यायाम. हिरवं हिरवं का दिवसभर घरात बसून बसून कंटाळा येतो. बाहेर थोडंसं फिरलं का मग छान वाटतं. तर आम्ही ना सायंकाळी बाहेर फिरायला गेलो होतो आणि तिकडून फुलं पण घेऊन आलो. शेजारी वंदुमाईच्या घरी गेलो होतं आणि सायंकाळी मस्त अशी देवपूजा पण केली.
सकाळी नव्हते फुलं आमचे होते तेवढे मी वाहिले देवांना फुलं. तर आमचे बाप्पा कसे दिसतात मला नक्की सांगा. इकडे साईडला कृष्णाचं चित्र ड्रॉइंग दिसते ना, खूप छान आहे. आणि त्याच्या शेजारी माझा आणि कार्तिकचा फोटो आहे. कार्तिक लहान होता तेव्हा. तर कसं दिसतोय कार्तिक आणि मी कशी दिसते मी ते नक्की सांगा. तर इथं मस्त छान अशी माझी देवपूजा पण झालेली सायंकाळची. आणि त्याच्यानंतरचा पार्ट आहे ना तो नागपंचमीच्या दिवशीचा आहे. तर माझी भाजी बनवून तर मी कानोले बनवले. कानोले बनवते. तुम्ही नागपंचमीला काय बनवता? मला comment करून नक्की सांगा. मी आता कानोले बनवते. पुरणाचे कानोले पण बनवतात. आमच्याकडे असं वाफेवरतीच बनवतात. मी वाफेवरती बनवते. हा व्हिडिओ आहे ना तुम्हाला उद्या येईल. उद्या आहे गणेश चतुर्थी. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमची तयारी झाली का बाप्पांच्या आगमनाची ते मला नक्की कमेंट करून सांगा. माझी तर काहीच नाही झाली. तसं मी घर आवरलेलंच आहे पण बाकीचं अजून शॉपिंग वगैरे काहीच नाही झाली. उद्या जायचं आहे मला. तर माझी तब्येत थोडी बिघडली होती ना, बरं वाटत नव्हतं म्हणून. तर यावर्षी राहून गेलं. आता सगळी तयारी तर उद्याच करेल मी आणि तो पण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन. तर इथं मी कानोले बनवते. ते ना थोडं पातळ लाटावं लागतात ना आणि थोडं चिपकतं आहे ते. नंतर मी पीठ लावून लाटले ना छान झाले. तेल लावून थोडंसं हाताला चिटकत होते आणि वाफेवरचे पटकन होतात खूप. नंतर ना माझे आई वडील आले. त्याच्यानंतर मी काही शूट केलं नाही आणि बाकीचे नंतर कानोले आई बनवून लागली. थोडंसं का दाखवलेलं आहे कार्तिकने. जर असेल तर मी पुढे नक्कीच दाखवेल तुम्हाला. आणि इथं ना नंतर खुशी आली. खूप छान गप्पा मारत होती ती. तर तिने मागच्या वर्षी गणपती विसर्जनचा व्हिडिओ बनवला होता आणि पूर्ण व्हिडिओ तिने शूट केला. खूप छान बोलते ती. पाहून आली का? पाहून आली? हा सापडली ना. चप्पल सापडली पण कॅमेरा पाहिला का? हा कॅमेरा बघितला ना. ब्लॅक कलरचा आहे. हं. मोठा आहे का म्हणजे गोल गोल फिरतो का तो? हो. आता मस्त आहे. कोणी चोर बी येणार नाही का? कार्तिक म्हणे तो कॅमेरा कितीचा सांगितला काय माहित त्याने. तर तो म्हणे गोल गोल घुमतो आणि मी त्याची ती वायर काढली ना म्हणे. अशी बीस म्हणून ते तिकडे सगळी चालत बाजूला. नाही. हं. थोडी पुढे सरक वाटली. नाही दिसणार तू. थोडीशी दिसते. आजीने बनवले का? नाही अजून आजी म्हणे 12 वाजता बनव म्हणे. नाश्ता झाला असेल ना तुमचा? हा. तुम्ही काय बनवताय? कानोले बनवतात ना आज नागपंचमीला. हो. असं पीठ लावलेलं राहत नाही ना त्याला हाताला चिटकतात. पटपट होतात. त्याला वेळ पण लागत नाही. पण वेळ लागतो पण शिजायला पटकन शिजतं. ती आणखी त्यांच्या इथे कार्यक्रम आहे वाटतं. कशाचा? ते कानोले खायचा त्यांनी बोलवलं होतं ना. असं का? आम्ही नाही गेलो होतो. म्हणजे बाबा गेले होते पण आम्ही आणि आजीने गेलो होतो. केव्हा सकाळी? हा सकाळी. बाबा कधी गाय बांधायला गेले होते ना तिकडे नदीकडे. मग तिकडे
वाफ लागते त्यांची. आमची आजी खूप काही बनवते, तुम्ही नक्की पाहत राहा आणि लाईक करा. तू दिसत नाही ना, उकड बेस थोडीशी दिसत, असं गुडघ्या टेकून. हा, बोला. आमची आजी खूप काही बनवते, तुम्ही लाईक करा हा. लाईक करा, खुशीचं ऐका. हम्म. खुशीने पण एक व्हिडिओ मध्ये खूप छान बोललेली आहे, गणपतीचा मागच्या वर्षाचा व्हिडिओ, गणपती विसर्जनचा, तो पण नक्की पहा. त्याच्यात खूप छान बोललेली आहे ती. त्यानंतर बोलायचीच नाही, आता मस्त आज आलेली आहे ती. बाय. अजून आम्ही काही व्हिडिओ टाकू, तुम्ही नक्की पहा आणि लाईक करा.